हाय नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. रोहित पवार ब्लॉगर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसरा दिवस आहे थायलंडमधला. जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की संध्याकाळी जे नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो वॉकिंग स्ट्रीटचा असेल. वॉकिंग स्ट्रीटलाच चाललो आहे आपण. जाऊ जाताना काय काय रस्त्याला वगैरे चांगलं दाखवण्यासारखं असेल तर ते एक्सप्लोर करू, तुम्हाला दाखवतो मी. ओके. हा मित्रांनो पाहू शकता तुम्ही, सेंट्रल पटाया मॉल आहे. काल जिथून आलेलो मी तुम्हाला आतमधून दाखवतो. इथे पण कसं खाण्याच्या अशा गाड्या लावलेल्या आहेत आणि बाहेर बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, लोकल फूड आहे, त्याची प्राईस पण लिहिलेली आहे. हे बघा, एकदम छान वाटतं असं संध्याकाळच्या वेळेस इथे बसायला वगैरे खायला. ही सांगतो मी तुम्हाला, बॅक साईड आहे. हा बॅक गेट आहे सेंट्रल पटायाचा. काल आपण फ्रंट गेटने म्हणजे बीचच्या साईडने गेलेलो आतमध्ये. आज बॅक साईडने जायचं. पुढच्या गल्लीतून आता बीच साईडला निघू, तेव्हा आपण कंटिन्यू करू. ओके. तर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, काल याच गल्लीमधून बीचवरून ह्या साईडला आलेलो आपण नाईट मार्केट. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, काल आपण इथून गेलेलो नाईट मार्केटसाठी, नाईट बाजारसाठी. आणि याच्या पुढचं म्हणजे ह्या साईडचं कवर केलं नव्हतं. तर आज त्या रूटने आपण जाऊ नाईट बाजार नाही, वॉकिंग स्ट्रीटला. आणि काय काय पुढे पाहण्यासारखं आहे ते मी दाखवतो तुम्हाला. आपण आलेलो आहोत आता पटाया बीचला. त्या साईडून म्हणजे कसं रोडच्या त्या बाजूने चालायचं म्हटलं तर थोडा प्रॉब्लेम येतो, गाड्या वगैरे पार्क असतात. रोड शॉर्ट असल्यामुळे मी समोरच्या बाजूला आलेलो आहे. एक्सप्लोर करू आपण. आणि हा बीच पण पूर्ण बीच पटाया साईनपासून ते जो मागे एंड आहे तो आपण मे बी परवा मॉर्निंगला कवर करू. पूर्ण बीच अर्ली मॉर्निंगला येऊन सनराईज नंतर. हे तुम्ही पाहू शकता, पटाया बीचला कनेक्टेड असं हॉटेल आहे, वेव हॉटेल. खूप छान अशी लाइटिंग त्या हॉटेलला आहे. हा पटाया बीच आहे. हे मित्रांनो पाहू शकता, छोटंसं मार्केट आहे. जसं काल नाईट बाजारला गेलेलो ते आतमध्ये पूर्ण आतपर्यंत आहे, बट हे असं बाहेर आहे, छोटंसं मार्केट आहे. असे खूप सारे मार्केट आहेत. पुढे सुद्धा बघा एक आपल्याला मार्केट दिसतं. खूप छान असं एक छोटंसं हॉटेल आहे, बियर हब. पाहू शकता वरती फर्स्ट फ्लोअरला पण आहे, काचेचं वगैरे, म्हणजे खूप मस्त असं दिसतं. एकदम तिथे बसून असं चिल करू शकतो आपण. पण म्हणजे जे ड्रिंक्स करतात ते, जे नॉन ड्रिंकर आहेत त्यांना तर काय करणार तिथे जाऊन, नॉन ड्रिंकर आहेत ते. तुम्ही समोर पाहू शकता माईक शॉपिंग मॉल आहे. आणि वरती कोको फिटनेस म्हणून आहे, जिम वगैरे आहे. रोड टचच मॉल आहे. पाऊस पडलेला त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे असं दिसतंय. चिक 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 चिक. अवकाळी इथे पाऊस पडतच असतो. मी भरपूर ब्लॉगमध्ये पाहिलं आहे, अमृतसर जे आहे म्हणजे इंडियन फूडसाठी प्रसिद्ध आहे, भारतीय जेवणासाठी. हे पहा मित्रांनो, मॅगडी. काल आपण पुढे आलोच नाही त्याच्यामुळे दाखवता आलेलं नाही. तर इथे मॅगडी आहे अवेलेबल आणि मोठा आहे. या गल्लीमध्ये पण त्याचा बोर्ड दिसत असेल तुम्हाला. मॅगडीच्या पुढेच आहे द पिझ्झा कंपनी. तुम्ही पाहू शकता पुढे चटणी इंडियन रेस्टॉरंट आहे. आणि पुढे सुद्धा अजून रॉयल गार्डन प्लाझा बिल्डिंग आहे ही. हां, बर्गर किंग पण तुम्हाला दिसत असेल, पहा समोर दिसलं का, बर्गर किंग आहे. टाको बेल. मग तुम्ही पाहू शकता खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत. आणि इथे बघा तुम्ही, स्ट्रीटवर हे लोक जे फिरत आहेत गाडी घेऊन, हे स्ट्रीट फूड आहे. तुम्हाला चीप प्राईजमध्ये नॉनव्हेज वगैरे खायला मिळतं इथे. ओके. हा मॉल आहे, रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट. पाहू शकता तुम्ही, हा पहा मॉल, रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट. बघू उद्या वगैरे जर वेळ भेटला तर कवर करू हा मॉल आपण. हे पहा, वर्ल्ड स्कॅरियस्ट हॉस्पिटल, हॉरर हॉस्पिटल. सेकंड फ्लोअरला आहे ते. काहीतरी म्हणजे ते असतं ना असं घाबरवतात वगैरे, ते असेल. मित्रांनो पाहू शकता, हे बाबा बस हळू, बस बाजूला आली म्हणून. थांबा मी कंटिन्यू. वॉकिंग स्ट्रीटला फायनली पोहोचलेलो आहे आपण. पाहू शकता तुम्ही, वॉकिंग स्ट्रीटचा बोर्ड जो होता इथे तो काढलेला आहे. आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करू. वॉकिंग स्ट्रीटमध्ये आपण एंटर केलेलं आहे.
सॉर्ट ऑफ ॲडल्ट लेन आहे, पण असं तसं आपण काही आपल्या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, टेन्शन घेऊ नका, सगळेजण बघू शकता. हा बघा फोडी आलेला हल्क. हा गेम आहे बॉल फेका मुलीला भिजवा, आत्ता चालू नाही आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, हे तुर्किश आईस्क्रीमवाले आहेत, यांचा व्हिडिओ बनवलेला आहे मी लास्ट वेळेस, तो मी आता अपलोड कर. इथे पाहू शकता तुम्ही, पोलीस वगैरे कंटिन्यू असतात, सेफ्टीसाठी पोलिसांच्या गाड्या फिरत असतात. कोणत्याही टुरिस्टला काही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते इथे थायलंड टुरिझम पोलीसतर्फे. हे पाहू शकता बार आहे झियस म्हणून. हळूहळू जसे आज जाऊ एक एक क्लबची नावं दाखवत जाईल मी तुम्हाला. हे पहा प्लीज, एकदम झगमगीत लाईफस्टाईल असते इथे. हे पाहू शकता सी झोन म्हणून आहे, काहीतरी रेस्टॉरंट आहे इथे. काहीच तुम्ही फिरू शकता बिंदास, कसलंच टेन्शन नाही, काहीच नाही. पोलीस पण असतात इथे कंटिन्युअस तुम्हाला हेल्प करायला. हा पाहू शकता तुम्ही ओपीएम म्हणून आहे, वॉकिंग स्ट्रीटचा बार आहे. आणि मला वाटतं कॉपीराईटची भीती का वाटते काय माहीत नाही, कारण की कंटिन्युअस गाणे चालू आहेत इकडे, ओपन बार असल्यामुळे. तर मी काही वेळ म्युझिक मी बंद करेल, तर समजून घ्या थोडं. हा बघा बाबा, भुत्या बाबा फिरतोय, भुत्या बाबा. हा बघा, हे गोगो आहे. हे मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार नाही तुम्हाला गोगो म्हणजे काय असतं. हा आपला ॲडल्ट चॅनल नाही आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल व्हॉट इज गोगो, जाऊन गुगल करा. गुगल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल येईल की गोगो म्हणजे काय असतं. इथे भरपूर सारे गोगो बार भेटतील तुम्हाला. आणि हे पहा आतमध्ये बर्गर किंग पण आहे. आपण ट्राय करू एखाद दुसऱ्या बारमध्ये, पबमध्ये वगैरे जाण्याचं, की हॅपनिंग लाईफस्टाईल आतमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हे पहा, पटायाची वॉकिंग स्ट्रीट आहे. असं म्हणतात जर तुम्ही पटायाला आलं आहे, थायलंडमध्ये पटायात आलं आहे, तर एकदा तरी वॉकिंग स्ट्रीटला जरूर भेट द्या. वॉकिंग स्ट्रीटला जर तुम्ही भेट दिली नाही तर पटायाला येऊन काहीच नाही. म्हणजे हे मेन अट्रॅक्शन आहे पटायाचं. आणि असं सुद्धा मी ऐकलं आहे कुठेतरी की ह्याला जगातलं 8वं की 9वं आश्चर्य म्हणतात लोक. आणि जे सुद्धा थायलंडला येतात आवर्जून येतात इथे वॉकिंग स्ट्रीटला. मी पाहू शकता लोक फॅमिलीला सुद्धा घेऊन फिरतात. आहे सॉर्ट ऑफ ॲडल्ट लेन, पण आतमध्ये गेल्यानंतर बाहेर काहीच इश्यू नाही आहे. पाहू शकता किती टुरिस्ट आहेत इकडे. भयंकर गरम होतं आहे, खूप गरमी आहे. तरी मी हे असे कपडे घालून आलो आहे. जर टी शर्ट किंवा शर्ट वगैरे घातलं असतं तर हालत खराब झाली असते. भयंकर गरमी आहे, भयंकर एक्स्ट्रीम लेवल. हे पूर्ण आत्ताच भिजलेलं आहे माझं, पाहू शकत असाल तर. मी दाखवतो पुढचं सीन. पाहू शकता आता आलेलो आहे आपण, म्हणजे वॉकिंग स्ट्रीटमधले फेमस 2 पब आहेत. एक आहे जन्नत आणि एक आहे जलवा. जर तुम्हाला इंडियन गाण्यांचा, भारतीय गाण्यांचा आस्वाद लुटायचा असेल तर या पब्सला नक्की भेट द्या. हा जन्नत आहे, हा ज्वाला क्लब आहे. या दोघांना नक्की भेट द्या तुम्ही जर इथे आले तर. इंडियन सॉंग्स सर्व इंडियन सॉंग्स तुम्हाला ऐकायला भेटतील. पाहू शकता किती दुर्गुस आहे. आणि लिटरली तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथून जाताना जे आपले इंडियन आहेत बंधू, हे थांबवतात की एकदा तरी ट्राय करून जा. बघू आपण एकदा स्ट्रीट एक्सप्लोर करू, त्याच्यानंतर आपण तिकडे जायचा प्रयत्न करू. गेलो तर नक्की दाखवेल तुम्हाला. अजून एक गोष्ट
गोष्ट मित्रांनो, जेव्हा वॉकिंग स्ट्रीटमध्ये तुम्ही फिरत असता त्यावेळेस तुम्हाला येऊन ते मसाज किंवा अजून काही ऑफर करतील, हे पहा रशियन गर्ल वगैरे, बट इट्स अप टू यू, तुम्हाला जायचं आहे की नाही आतमध्ये. आणि पुढे नशा आणि लीला क्लब पण आहे, तो सुद्धा फेमस आहे, तो पण आपण बघू बाहेरूनच. पुढे गेल्यानंतर ते पटायाचं जे पियर आहे तिकडे जाऊ आपण, गल्ली क्रॉस करून, ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. जिथे आपण कोरल आयलंडला जाण्यासाठी जिथून आपण फेरी पकडणार आहोत ती जागा सुद्धा दाखवतो. संध्याकाळची ती जागा कशी दिसते. नुसता धिंगाणा धिंगाणा. अजून पुढे गल्ली आहे, बाकी अजून संपलेली नाही आहे वॉकिंग स्ट्रीट. जगभरातून पर्यटक येतात इथे. वॉकिंग स्ट्रीट काय आहे ते बघायला, नेमकी वॉकिंग स्ट्रीट काय आहे. पण याच्यात तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असेल आपले भारतीय बंधू जास्त आहेत जे थायलंड एक्सप्लोर करायला येतात. हा पहा मित्रांनो, मी जसं म्हटलं की इथे वॉकिंग स्ट्रीटला जसं जलवा आणि जन्नत आहे फेमस, तसा हा लीला क्लब पण फेमस आहे. पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे. आतमध्ये वेगळीच लाईफस्टाईल असते, म्हणजे एकदम पब डीजे बीजे एकदम धिंगाणा असतो, खूप भयंकर. हा कामा क्लब पण आहे आतमध्ये, रोडच्या आतमध्ये आहे तो. पटाया स्ट्रीटच्या वॉकिंग स्ट्रीटच्या थोडं आतमध्ये आहे. हे पहा 7-11. थायलंडमध्ये कुठेही गेलं तुम्हाला दर 500 मीटर किंवा 700 मीटरवर एक 7-11 दिसल्याशिवाय राहणार नाही. दिसतंच तुम्हाला 7-11. आणि हे तुम्ही पाहू शकता इथे सी फूड आहे, प्रॉन्स वगैरे. हे पहा मॅगडीसुद्धा आहे. वॉकिंग स्ट्रीट चालून तुम्ही थकला असाल तर मॅगडीमध्ये जाऊन खाऊ शकता. हे पहा द बुर्ज, त्याच्या बाजूला समोरच द नशा क्लब. हा सुद्धा खूप मोठा क्लब आहे, वॉकिंग स्ट्रीटमधला मोठा क्लब आहे नशा. जगभरातून पर्यटक येतात मित्रांनो इथे. इथून जसे गेट, कोणत्याही गेटच्या बाजूने पास होतो ना, इतकी एसीची थंड हवा लागते ना, आतमध्ये किती थंड असेल त्याचा विचार करू शकत नाही तुम्ही. ही नशाची एंट्री पाहू शकता मित्रांनो, किती रॅविशिंग आहे. आता ऑलमोस्ट म्हणजे वॉकिंग स्ट्रीट संपत आलेली आहे किंवा संपली असं जाहीर करण्यात काहीच इश्यू नाही, कारण की तुम्ही पाहू शकता तर मागे हे पूर्ण तामझाम आहे. आता इथून ऑलमोस्ट संपलेली आहे वॉकिंग स्ट्रीट. तर आपण पुढे जाऊन बघू पियर संध्याकाळचं काय नजर आहे. मी जस्ट आता म्हणजे वॉकिंग स्ट्रीट क्रॉस करून बाहेर आलेलो आहे. पियर आहे, मागे समुद्र पाहू शकता. हे जे डोक्यावर पूर्ण दिसतं इथून इथपर्यंत, हे पूर्ण वॉकिंग स्ट्रीट आहे जी आत्ता आपण कवर केलेली आहे. आणि हे जिथे आलेलो आहे मी, हे आहे पुढे बोटिंगचं आहे, जिथे फेरीज वगैरे, स्पीड बोट वगैरे, वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी इथे यावं लागतं. जर उद्या सर्व आलबेल असेल, जे जर आम्हाला निसर्गाने पावसाने साथ दिली तर उद्या नक्की कोरल आयलंड कवर करू. आता मी जस्ट तुम्हाला दाखवतो संध्याकाळचं कसं असतं, की संध्याकाळी इथे काही यायचा प्रश्न होतच नाही. आपण जरी आलो कोरल आयलंडसाठी तर सकाळी येणार कोरल आयलंडला आणि संध्याकाळी 4-5 रिटर्न येणार आपण. तर इथे रात्रीचा यायचा प्रश्नच येत नाही. आता जस्ट आलेलो तर म्हटलं तुम्हाला हे पण दाखवून देऊया. चला बघू आपण एक झलक. हा तुम्ही पाहू शकता पूर्ण मित्रांनो जो दिसतो तो पटाया बीच आहे. माझा प्रयत्न चालला आहे की परवा मॉर्निंगला, म्हणजे तिथून जिथून स्टार्ट होतो तिथून ते पूर्ण ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. हा एक मॉर्निंगला फक्त एक वॉकिंगचा व्लॉग बनवायचा, म्हणजे अर्ली मॉर्निंगचा व्लॉग असेल, सनराईज झाल्यानंतरचा. बघू कसं काय जमतं ते. आणि हे पहा इथे त्या जिथून आपल्याला हे इथे फेरीज वगैरे लागतात, हे कसिनो वगैरे तुम्ही बघू शकता. काल दाखवलेलं मी ऑलरेडी, बट आता आलो इन डिटेल संध्याकाळचं कसं दिसतं. आणि हे पटाया सिटी साईन तुम्ही पाहू शकता किती लांब होतं, आता किती जवळ दिसतं आपल्याला. तर उद्या सकाळी आपण क्लिअर व्ह्यू बघू पटाया सिटी साईनचा. आणि आता इथे लोक चाललेले दुसऱ्या आयलंडला ज्यांचे रूम्स वगैरे आहेत
ते तिकडे चाललेले आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता. पुढे गेल्यानंतर इथे ही स्पीड बोट लागलेली आहे. असे आजूबाजूला स्पीड बोट असतात. आणि पुढे गेल्यानंतर राईट साईड आणि लेफ्ट साईडला जे आहे ते यांच्या थायलंड सरकारच्या फेरीज असतात. ज्या फेरीचं म्हणजे भाडं आहे 30 बात लागतं तुम्हाला इथून ते कोरल आयलंडसाठी. आणि तेच जर तुम्ही स्पीड बोटने गेला तर 300 ते 400 बात द्यावे लागतात. म्हणजे ऑलमोस्ट 10 पटीचा फरक आहे. दोघांच्या स्पीडमध्ये फक्त फरक येतो. स्पीड बोटने जर तुम्ही गेलात तर स्पीड बोटने गेल्यानंतर तुम्ही इथे 15 ते 20 मिनटात पोचता. आणि जर फेरीने गेला तर 35 ते 40 मिनटं लागतात. तर आपण सकाळी तो सर्व प्रवास बघू. आता जस्ट इथे आलेलो म्हणून हे दाखवताना हे पहा पटाया सिटी साईन रात्रीचं कसं दिसतं ते. आणि त्या साईडला जोमतीन बीच आहे. बघू, माझा विचार झाला जोमतीन बीचसुद्धा कवर करायचा. तर कसं काय आहे आपण बघू. आणि जमलं तर उद्या संध्याकाळी जोमतीन बीचसुद्धा कवर करू. जितकं होईल तितकं, काही परवाची फ्लाईट आहे तर उद्याच्या दिवसात जितकं होईल तितकं कवर करण्याचा प्रयत्न करू. उद्या फक्त पाऊस नसला पाहिजे. हे मित्रांनो पाहू शकता जिथे आपली वॉकिंग स्ट्रीट संपते तिथे एक असं छोटंसं हॉटेल आहे. त्याच्या बाजूलाच लगेच लागून समुद्र आहे. खूप छान असा माहोल आहे इथे. इथे बसून तुम्ही डिनरचा आनंद घेऊ शकता. मस्त मंद असं म्युझिक ऐकत खूप छान आहे ही जागा. त्याच्यासाठी मी दाखवतोय. या हॉटेलचं नाव आहे बाली है बाय द सी रेस्टॉरंट. जर आलाच कधी कपल वगैरे तर विजिट करा. एक क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करू शकता तुमच्या पार्टनरसोबत. इथे खूप छान असं छोटंसं गार्डन आहे. त्याच्यामध्ये हे हॉटेल आहे. एक अट्रॅक्शन आहे मित्रांनो. ते पाहायसाठी थांबलो आपण. पुढे बोलवतो कारण की रोड ब्लॉक करतात ना लोक हे शो बघण्यासाठी. त्याच्यामुळे तो पुढे बोलवतो. आपण बघूया काय करतो तो. त्याची कलाकारी पाहूया आपण. भेटला बकरा झाला बघा. काकाचं लक्ष बघा मित्रांनो. बॉल गायब केला भावाने. हे काय दाखवतोय बाई. सॉरी मित्रांनो मला माहिती नव्हतं अशा कलाकारी करतात ते. दाखवू शकत नाही मित्रांनो. दाखवण्यासारखं असेल तर नक्की दाखवलं असतं. पण आता बाहेर तोच खेळ मित्रांनो जो मी मगाशी बोललो तुम्हाला की दाखवायचं राहिलेला. हे मासे आलेत खेळत आहेत. त्या गुलाबी यायला बॉल लागला तर ही पडेल. इथे तुम्ही पाहू शकता इथे गुलाबी कलरचं बघा. हे अरे पडली बिचारी. भिजवलं रे काकाने.
पण तेवढंच पाहिजे, थंड थंड पाणी. जी इच्छा झाली नाही वाटतं पूर्ण. अजून पण बोलतो मारायचंच आहे काकाला. महिलांना प्राधान्य, पुढे येऊन मारायला सांगतात बघा. बघा हिला ते बायला. मला वाटतं ही मारणार नाही, फक्त दाखवते, नाटक करते. ही मारणार वगैरे नाही. बघितलं कसं हे जाणून बुजून गेलं तिने, वरती मारलं. हा बघा, हे जाणून बुजून चाललं. आई आलो वॉकिंग स्ट्रीटवरून चालत चालत, वॉकिंग करतच आता. काल जिथे जेवलेलो तिथे चाललो आहे. 10:30 वाजत आले. भयंकर भूक लागलेली आहे. व्हिडिओ हा कदाचित शॉर्ट बनेल, बघू. कारण की काही असे व्हिडिओ आहेत की जे मी खरंच नाही टाकू शकत आपल्या चॅनलवर. तर बघू कसं काय ते. हा पण एक वरचा मोठी नजारा मी तुम्हाला दाखवेल. पण काही असे चुकून कॅप्चर झालेत माझ्याकडून ब्लॉगमध्ये की जे आपण आपल्या चॅनलवर नाही प्रमोट करू शकत. त्याची मी नक्कीच काळजी घेईल. बघत असाल इथे गरमी इतकी आहे की बापरे बाप, भयंकर. डायरेक्ट आता बेहूत जात हॉटेलमध्ये भेटतो. बघू काय जेवणाला आहे, तिकडेच भेटूया. बाय. प्लेट रेडी झालेली आहे. व्हेज आहे, दाल, आलू मटर, रोटी आणि कांदा. बाकीचं राईस नंतर घेईल. मित्रांनो जेवण करून झालं. खूप भूक लागलेली. दुपारी पण थोडं म्हणजे असं बाहेरचं वगैरे खाल्लेलं. आता हॉटेलवर जातो. उद्या बघू सकाळी जर सगळं व्यवस्थित असेल, पाऊस वगैरे नसेल, ऊन चांगलं असेल तर मग उद्या नक्की कोरल आयलंडला जाईल. ते उद्या एक्सप्लोअर करेल. ओके बाय, गुड नाईट. पण त्याच्या आधी तेच आपलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. आत्ताचे लास्ट व्लॉग अपलोड केल्यानंतर आत्तापर्यंत 50 सबस्क्रायबर झालेत. प्लीज जे येत आहेत, बघत आहेत, आवडत आहेत त्यांनी प्लीज लाईक पण करा, लाईक्स पण वाढवा, सबस्क्राईब पण वाढवा. ओके, असेच चांगले चांगले कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चलो बाय.